तर छत्रपती संभाजीराजेंच्या वाघ्या कुत्र्याबाबतच्या या दाव्यांना काही इतिहास अभ्यासकांनी दुजोरा दिलाय, तर संजय सोनवणी यांनी मात्र वाघ्या कुत्र्याचे संदर्भ काही जर्मन इतिहासकारांनी नोंदवून ठेवल्याचं म्हटलंय। तसंच वाघ्या कुत्र्याची समाधी हटवल्यास आंदोलन करणार असल्याचा इशारा सुद्धा सोनवणी यांनी दिलाय। छत्रपती शिवाजीराजेंच्या जीवनचरित्रामध्ये वाघ्या कुत्रा असल्याचा कुठलाही ऐतिहासिक संदर्भ नाही। छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राची महत्त्वाची ऐतिहासिक संदर्भ साधनं म्हणजे जेदे शकावली, शिवभारत, राधा मधविला चंपू, परणाल पर्वतगराख्यान किंवा सभासदांनी लिहिलेले शिवचरित्र ही समकालीन ऐतिहासिक साधनं आहेत। त्या कोणत्याही ऐतिहासिक समकालीन साधनामध्ये वाघ्या कुत्र्याची कथा नाही, वाघ्या कुत्र्याचा संदर्भ नाही। हा संदर्भ येतो कुठून? तर ही राम गणेश गडकरी यांच्या विकृत डोक्यातून आलेली कवी कल्पना आहे। तत्पूर्वी वाघ्या कुत्रा नव्हता। ज्या राम गणेश गडकरीनं छत्रपती संभाजीराजेंची यथेच्छ राज्य संन्यासमध्ये बदनामी केलेली आहे, तिथून वाघ्या कुत्र्याच्या या कथेला सुरुवात झालेली आहे। ज्यावेळेस शिवसमाधीचं पुनर्जीवन केलं गेलं, पुन्हा बांधणी केली गेली, पुनरुत्थान केलं गेलं, त्या काळामध्ये तुकोजी राजे होळकर यांनी दिलेल्या देणगीतनं हा वाघाचा पुतळा पुन्हा बांधण्यात आला। आता त्या दोन गोष्टी स्पष्ट होतात की पूर्वीचा जो पुतळा होता तो दगडात होता आणि आताचा पुतळा आहे पंचधातूमध्ये। म्हणजे वाघाचा पुतळा आधीपासून होता, शिवसमाधीकडे पाहणारा, याचं हे स्पष्टपणे उदाहरण देणारा, हा पुरावा देणारा हा पुरावा आहे। आणि हा कोणाचा आहे? जर्मनांचा आहे। आता जर या मंडळींनी पुन्हा त्याच्याबद्दल जर काही कृत्य करायचा प्रयत्न केला, बेकायदा कृत्य करायचा प्रयत्न केला, तर मी यांना हायकोर्टामध्ये खेचणार। मग ते संभाजी महाराज असो, श्रीमंत कोकाटे असो किंवा भारतातला कोणताही नागरिक असो। मला हे कळत नाही हो, छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला सोडून 1680 ला गेले। 1630 चा त्यांचा जन्म, 1680 ला ते गेले। आता हा सगळा काळ 80 ला गेल्यानंतर आता आपण 2025 मध्ये का असे जुने मुद्दे कुठले तरी काढले जात आहेत? आता ही समाधी काय आज आहे का? त्याच्यावर संयुक्त महाराष्ट्राचा मंगलकार्य चव्हाण साहेबांनी आणला। चव्हाण साहेबांच्या पासून आत्ताच्या देवेंद्रजींच्या पर्यंत एवढ्या वेगवेगळ्या मान्यवरांनी मुख्यमंत्रीपद भूषवलं। अनेक पंतप्रधान आपल्या रायगडला येऊन गेले, अनेक राष्ट्रपती रायगडला येऊन गेले, अनेक वेगवेगळे राजकीय नेते येऊन गेले। आता मधीच कुठले ना कुठले मुद्दे काढले जातात। मी पण इतिहास वाचलेला, अनेक पुस्तकं वाचलेत शिवकालीन, आणि मी अनेक किल्ले फिरलेलो आहे, तो त्याची माहिती आहे। तो वाघ्या नावाचा कुत्रा कोणीतरी कोणाची तरी म्हणजे त्याला म्हणतात काय कल्पोकल्पित हे काही ते रचलं गेलं, किंवा जाडून बुजून त्या छत्रपती शिवरायांच्या रायगडाला एक कुत्र्याची समाधी बांधून त्याला डिवचण्याचाच हा प्रयत्न आहे। त्यामुळे संभाजीराजे म्हणतात ते बरोबर आहे, त्या कुत्र्याची समाधी कुठलाच उल्लेख नसताना इतिहासात कोण वाघ्या कुत्रा काही कुठलाही उल्लेख नसताना तसं त्या ठिकाणी असणं ते पाडली गेलीच पाहिजेत, त्यांचं आम्ही समर्थनच करतो।